जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने निषेध मोर्चा। बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने आज सांगली जिल्ह्यातील प्रकाशनगर मधील एका 12वीत शिकणाऱ्या मुलीवर कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आला। या निषेधार्थ आज दिनांक 21/11/2025 रोजी सकाळी 12 ते 2 या वेळेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून पीडित मुलीला न्याय देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला वेठीस धरण्यात आले। रास्ता रोको करण्यात आला व जिल्हा प्रशासनाला या घटनेतील पीडित मुलीला न्याय मिळणे संदर्भात मागणी करण्यात आली। यावेळी पीडित मुलीच्या आईच्या भावना अनावर झाल्या व त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले। त्यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत मुलीला न्याय मिळण्याबाबत आक्रोश केला। पीडित मुलीच्या मातोश्रींनी मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात तीव्र आक्रोश करत जिल्हा प्रशासनास जाग आणली। या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रकाशनगर मधील बहुसंख्य महिला या निषेध मोर्चात सामील झाल्या। या महिलांनी अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर टीका केली व याबाबत माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची मागणी केली। सध्या अशा अत्याचाराच्या घटना घडत आहेत, याविषयी गृह खाते कोणतीच भूमिका घेताना दिसत नाही। महिलांना व मुलींना कोण संरक्षण देणार असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे। सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या महिला, मुली, मुलं यांच्यावर वारंवार दिवसेंदिवस होत असलेले अत्याचार व हत्याकांड या विरोधात संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या यांनी संघटनेला पाठिंबा देऊन निषेधाची तीव्रता वाढवत रस्ता रोको केला। यावेळी रस्त्यावरची वाहने अडवून संघटनेने विरोध दर्शविला। या घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी महायुती सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। जिल्हा प्रशासनाने अशा घडत असलेल्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस योजना केल्या पाहिजेत। पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने या अत्याचारावर नवनवीन कायदे कलमांचा वापर करून दोषी आरोपींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत। ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्याच ठिकाणी दोषी आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशा तीव्र भावना यावेळी निषेधादरम्यान व्यक्त करण्यात आल्या। यावेळी संस्थापक अध्यक्षा माननीय सौ निशाताई बसुते मॅडम यांनी या घटनेविरोधात आपल्या तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या। पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा माननीय सौ सरस्वतीताई चौगले मॅडम यांनी आपले मनोगत मांडले। जिल्हा सचिव सौ सविताताई मोरे मॅडम यांनी आपले या घटनेविषयी विचार मांडत या घटनेचा निषेध व्यक्त केला। यावेळी सांगलीतील विविध वृत्तपत्राच्या वार्ताहरांनी या निषेध आंदोलनास भेट दिली। या निषेध आंदोलनात काही कॉलेजमधील विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला। त्यांनी या घटनेविरोधात आपल्या तीव्र भावना प्रशासनासमोर मांडल्या। सरकार या अत्याचारावर गांभीर्याने कधी लक्ष देणार? महाराष्ट्रातील महिलांना, मुलींना, मुलांना संरक्षण कधी मिळणार असा प्रश्न प्रशासनासमोर या निषेध आंदोलनात मांडण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्षा माननीय सौ निशाताई बसुते मॅडम यांनी अशा घटनेचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत व घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा विविध मागण्या केल्या। या निषेध आंदोलनात संस्थापक अध्यक्षा माननीय सौ निशाताई बसुते मॅडम, राज्य महिला सचिव माननीय सौ सविताताई मोरे मॅडम, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा माननीय सौ सरस्वतीताई चौगले, पश्चिम महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख हसीना मुलानी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश खैरमोडे, इचलकरंजी शहर माल वाहतूक शाखा अध्यक्ष नागेश हजारे, राज्य संघटक बिपिन खिल्लारे, कुपवाड शहर अध्यक्ष माननीय कोरे साहेब, पीडित मुलीची आई नीता कांबळे व इतर संघटनेचे विविध कार्यकर्ते व पदाधिकारी व बहुसंख्य महिला, मुले व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क। आज आम्ही सांगली जिल्ह्यातील 7 जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन देण्याची आमची मागणी आणि आमचं कारण असं आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण बघत आलेलो आहोत, वारंवार 1-2 दिवस 4 दिवस आले की पीडित मुलींवर, पीडित महिलांवर वारंवार बलात्कार होत आहेत, हत्या होत आहेत। या विषयाला आज आम्ही बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर एक वेगळ्या आगळ्या पद्धतीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। त्यामध्ये आम्ही बोंब मारून आंदोलनही केलेलं आहे आणि निषेधही व्यक्त केलेला आहे। आमच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस भाऊंना सांगणं आहे, देवेंद्र साहेब, आम्हाला तुम्ही जे 1500 रुपयाची भीक द्यायला लागलाय ती आम्हाला भीक नको आहे, पण तुमच्या भाच्या ज्या आता असुरक्षित आहेत, 2-3 वर्षाच्या मुलींवर, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत। तसाच काल परवाच एका गेलेल्या महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये एक घटना घडलेली आहे आणि अजूनही आरोपी अटक नाही आहेत। आरोपींना तुम्ही
न्याय देण्यासाठी त्यांना प्रविष्ट करत नाहीयेत. आरोपींना तुम्ही दबावाखाली ठेवताय, आरोपींना तुम्ही शासनासमोर आणत नाहीयेत. या सगळ्या तीव्र घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. आणि महाराष्ट्रातीलच नव्हे, आपल्या भारतातील कुठेही महिला सुरक्षित नाही ती आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो. सरकारकडून जर महिलांना न्याय द्यायला होत नसेल तर आम्हाला शस्त्र बाळगल्याचे आणि छत्रपती शासन जाहीर करावं एवढी आम्ही मागणी मागतोय. आणि आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या दालनातून उठणार नाही असे पण आश्वासन देतोय. अजून किती अशा महिला आणि कित्येक मुलींचे बळी जाणार आहेत. त्या मुलींना ज्या वेदना होत आहेत त्या वेदना जर आमदार खासदारांच्या मुलींसोबत घडल्या त्यावेळेला तुम्ही न्याय द्यायला समोर येणार का? एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा सरकारचा जाहीरपणे निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बहुजन पॅंथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सरस्वती दिलीप चौगुले. आज 20 वर्षाच्या मुलगीवर जो अन्याय अत्याचार घडलेला आहे त्या मुलगीला कमीत कमी तिची आई 1 महिना झालं सगळीकडे रडत सगळ्यांच्या हातापाया पडत न्याय मागत आहे. त्या मुलगीला न्याय मिळत नाहीये. दुसरी गोष्ट, जे 4 आरोपींची नावं दिलेले आहेत ते 4 आरोपी त्यांच्याकडे बघून शिट्ट्या मारतात, हुदड्या घालतात आणि आमचं काय केलं हिनं असं त्यांना बोलतात. तर माझं एकच शासनाला म्हणणं आहे की ज्या मुलगी बाबतीत हे घडलेलं आहे त्याचं त्यांनी पटदिशी 2 दिवसात निर्णय घ्यावा आणि ते 4च्या 4 आरोपी आत करावे. जे काय असेल ती योग्य ते त्यांना शिक्षा मिळावी. ज्या मुलगीवर अन्याय अत्याचार घडलेला आहे ती मुलगी जे काही सत्य सांगत असताना तिचं व्यवस्थित ऐकून घेत नाही, टाळाटाळ करतात आणि तिची जी व्यथा आहे ते कोण जाणून घेत नाही. तर तिला समोर घेऊन जे काय सत्य आहे ते घेणं गरजेचं आहे. त्या मुलगीने जे लिहिलेलं आहे, आरोपींची नावं दिलेली आहेत, तरीसुद्धा त्या आरोपींची नावं माहीत असून सुद्धा त्या आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. तर काँग्रेसची आई आहे. माझ्या मुलगीला पीडित होऊन 1 महिना झाला. मी सगळ्यांच्या दारोदारी घेऊन माझ्या मुलाला हिडते. तर मला न्याय मिळण्यासाठी मी आणि कुणाच्या दारात बसायचं आहे ही एवढं शासनाने मला सांगावं. आणि जर न्याय मागायला गेला तर कोर्ट लगेच त्यांना जामीनवर सोडत असलं तर मग कशाला कोर्टाला न्याय मागायचा आहे? आम्ही कशाला कोर्ट आणि कचेरी आणि पोलीस स्टेशन पाहिजे आहे? आणि मी जर असं काढायचं असतं तर मी कोर्टाला न्याय पण मागितलं नसतं आणि मुलगी पण बाळच झाली नसते. असं जर शासन आमच्यावर अन्याय करत असलं तर न्याय कशाला मागायचा आणि कोर्टाला तर कशाला सांगायचं आणि कुणाला काय सांगायचं? हे प्रश्नच पडले नसते सगळ्यांच्या आपल्या आयांना आणि शासनाला मागितलेच काय नसतं आम्ही आणि मुलगीच बाळ झालं नसतं तर बरं झालं असतं. म्हणून आता आम्ही सगळेजण खूप बघतो शासनाच्या पुढे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासनानं न्याय द्यावं, न्याय करावं. असल्या नराला मला आणून भर चौकात फास लावावं, नाही तर जिवंत चाळावं. असल्या नराला मला ठेवू नये. आणि सरकारने कायदा काढलेला आहे, मुलगीला 18 वर्ष पूर्ण, मुलग्याला 21 वर्ष पूर्ण, त्याच्यावर मुलगीचं वय त्यांनी 18 ऐवजी 16 करावं हे अशा आम्ही सरकारला विनंती करतो. मी ते मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावामध्ये आहे. माझं नाव सविता मोरे. मी बहुजन पॅंथर सेनेमध्ये सचिव या पदावरती आहे. आज या ठिकाणी आपण मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावामध्ये जे एक भयंकर कृत्य घडलं गेलं की एका चिमुकलीवरती बलात्कार करून तिच्या तोंडावरती दगड फेकून तिची निर्घृण हत्या केली गेली आणि याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने या ठिकाणी जमलेलो आहोत. आता हा जो हरामखोर, हा जो नराधम जो आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि ही फाशीची शिक्षा 4 भिंतीमध्ये कैद करून न देता समोर सगळ्यांच्या समोर त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी कळकळीची विनंती आम्ही करतो आहोत. धन्यवाद. तरी हे प्रकरणाबद्दल एवढंच म्हणणं आहे माझं की शासनाने याला न्याय दिलाच पाहिजे. कारण या छोट्या मुलीवर अन्याय झाला, उद्या ह्याच्या किंताबिन छोट्या मुलीवर अन्याय होऊ शकते. त्यामुळं शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. परवा झालेल्या या बलात्कारा प्रकरणी मला काहीतरी बोलायचं आहे.
आजकालच्या मुली भारतामधील मुली सुरक्षित नाही आहेत. आजकालच्या मुली जॉबला जातात, रात्रीपर्यंत कॉलेजला जातात, शाळेला जातात, येता जाता त्यांची छेड काढण्यात येत्या. तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही पोलीस प्रशासन चालवताय, पण त्यापेक्षाही आम्हाला स्वतःची रक्षा करण्यासाठी तुम्ही आमच्या हातामध्ये एखादं शस्त्र देण्याची परवानगी दिली पाहिजे. जेव्हा मुली रात्रीपर्यंत बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याकडे सुरक्षेसाठी पेपर स्प्रे वगैरे असतातच, पण मला असं वाटतं की मुलीकडे असं शस्त्र द्यावं की त्यांच्यावर जर वाईट अन्याय किंवा अत्याचार होत असेल तर त्यांना लगेच त्या पुढच्या व्यक्तीवर वार करण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी चाकू वगैरे ठेवला पाहिजे. माझे नाव लावण्या मोठे, सानिया चव्हाण आणि अश्विनी ठोंबरे अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यातर्फे मी ही मागणी करते की शासनाला की मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांनी काहीतरी कार्य केलं पाहिजे आणि आम्ही जे त्यांना सांगितलंय त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897.